मान्सून हा शब्द कानावर पडला की शेतकऱ्यांपासून शहरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशेचं हसू उमटतं. पण तुम्हाला माहितीये का की हा मान्सून नेमका येतो तरी कसा? आणि सध्या महाराष्ट्रात उष्णतेची कहर असताना पावसाची चाहूल कुठे आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती. आपण पाहताय नवराष्ट्र. मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही, तर समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास आहे. हे नैऋत्य मोसमी वारे म्हणजे सीझनल विंड समुद्रावरून भारतात प्रवेश करतात आणि त्यातून पावसाची सुरुवात होते. या वाऱ्यांपासून इंडियन सबकॉन्टिनेंटल म्हणजेच भारतीय उपखंडात पाऊस पडतो. म्हणून या वाऱ्यांना भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. आता केरळमध्ये मान्सून आल्यानंतर वारे दोन शाखांमध्ये विभागले जातात. एक म्हणजे अरबी समुद्राची शाखा आणि दुसरी म्हणजे बंगालच्या उपसागराची शाखा. अरबी समुद्राची शाखा ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकते. हे वारे पश्चिम घाटात म्हणजे डोंगर रांगांना धडकतात आणि केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र सारख्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. त्यानंतर हे वारे गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने पुढे सरकतात. दुसरं म्हणजे बंगालच्या उपसागराची शाखा ही पूर्वेकडील राज्यांकडे मार्गक्रमण करते. हे वारे पूर्व आणि ईशान्य भारतातील म्हणजेच नॉर्थ ईस्ट इंडिया राज्यांमध्ये पाऊस पाडतात. त्यानंतर हिमालयाच्या रांगांमुळे हे वारे पश्चिमेकडे अर्थात गंगेच्या खोऱ्यात वळतात. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश मार्गे पुढे सरकतात. पुढे जाऊन हे वारे दोन्ही शाखा उत्तर भारतात विशेषतः पश्चिम बंगाल आणि उत्तर पश्चिम भागात एकत्र येतात आणि संपूर्ण भारतभर पाऊस पडतो. आता संपूर्ण देशात मान्सून पसरायला साधारणपणे जुलै महिन्याचा पहिला आठवडा उजाडतोच. महाराष्ट्रात 1 जूनला मान्सून दाखल होतो आणि 5 जून पर्यंत अनेक भागांमध्ये तो सक्रिय होतो. जून ते सप्टेंबर हा काळ भारतातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण देशातील मोठ्या प्रमाणात ही शेती पावसावर अवलंबून असते. त्यामुळे मान्सूनची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र एकीकडे मान्सूनने अंदमानमध्ये प्रवेश केला असला तरीही महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. विदर्भातील काही भागांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. अकोला, अमरावती, वर्धा येथे रात्रीच्या उष्णतेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर नागपूर आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. एकीकडे प्रचंड उष्णता आणि दुसरीकडे पावसाची चाहूल. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या मान्सूनकडे लागल्यात. यंदा मान्सून वेळेवर येणार का आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.